एकदा आमच्या पद्धतीने हा नाश्त्याचा प्रकार बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. छान पौष्टिक, मऊ, लुसलुशीत, पारंपरिक नाश्त्याचा पदार्थ आहे हा. तर तुम्ही नक्की करून बघा. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मीडियम रवा घेतलेला आहे, 1 वाटी तूप घेतलेलं आहे किंवा तेल, बटर असंही वापरू शकता. कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. 1 कांदा घेतलेला आहे, मीडियम कांदा घेतलेला आहे हा. आणि 1 वाटी रवा घेतला आहे. सेम वाटीने 3 वाट्या पाणी घ्यायचे. तर ह्या दोन्ही वाट्या आहेत त्या सेम आकाराच्या आहेत, सेम साईजच्या आहेत. आणि 2 चमचे साखर घेतली आहे. आवडीनुसार पाव टीस्पून लिंबाचा रस घ्यायचा आहे. गॅसवर कढई ठेवायची. कढई गरम झाली की मग त्यात तूप ओतायचं आहे. तर हे 1 वाटी तूप आहे. तेल, बटरसुद्धा घेऊ शकता. तर हे तूप आहे ते गरम झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूयात. तर हे मी घेतलेलं आहे अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरं. तर चांगली जिरा मोहरी तडतडली की मग त्यात मिरच्या घालायच्या आहेत. तुपाची फोडणीचा वास मस्त असं दरवळतो. त्यामुळे तुपाच्या फ्लेवरनी पदार्थ एकदम रुचकर आणि चविष्ट बनतो. फोडणीमध्ये मिरचीचे तुकडे छान असे परतले गेलेले आहेत. आता आपण त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया आणि तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला की त्यात बारीक चिरलेलं 1 टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो पण छान असं परतून घ्यायचा आहे. चांगला मऊ होईपर्यंत तो छान असा परतून घ्यायचा आहे. त्याला झाकण लावायचं आहे म्हणजे तो लवकर असा शिजून निघेल. 2 मिनिटानंतर झाकण काढून बघूया. मस्त असे टोमॅटो शिजले गेलेले आहेत. आता आपण त्यात टाकूया पाव टीस्पून हळद. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता फोडणीला घाला, त्याचा पण स्वाद छान येतो. आवडीनुसार मटार किंवा शेंगदाणे घालू शकता. तुपात टोमॅटो छान परतून निघालेले आहेत. एकदम सेपरेट तूप झालेलं दिसतंय, तुम्ही बघू शकता. रवा तुपात छान परतून घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजलेला आहे त्याच वाटीने 3 वाटी पाणी घेत आहे. रवा भाजेपर्यंत हे पाणी चांगलं उकळेल. त्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवते आता, म्हणजे पाणी लवकर उकळेल. पाणी आहे ते उकळलेलं वापरायचं आहे, म्हणजे आपला जो रवा आहे तो चांगला फुलतो. त्यासाठी उकळलेलं पाणी वापरायचं आहे. हे बघा, पाणी चांगलं गरम झालं आहे. आता उकळायला लागेल. तोपर्यंत आपण रवा आहे तो मस्त परतून घेऊया. मस्त भाजलेल्या रव्याचा खमंग स्वाद असा दरवळतोय. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि मग त्यात उकळलेलं पाणी ओतायचं. पाणी ओतायचं नाही, हळूहळू ओतायचं आणि पटापट असं ढवळून घ्यायचं मिश्रण, म्हणजे गुठळ्या राहत नाहीत. मिश्रण आहे ते असं उडतं, त्यामुळे जरा काळजी घ्यायची. हे बघा, तुम्ही बघू शकताय रवा कसा मस्त असा फुलायला लागलाय. हे जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स केलं की मग त्याला झाकण लावायचं. तर मी ही घेतलेली आहे, 1 फोड घेतली आहे लिंबाची. या मिश्रणात मी 5-6 ड्रॉप लिंबाचा रस घालणार आहे. जास्त पण लिंबाचा रस घालू नका, नाहीतर शिरा आहे तो एकदम आंबट होऊ शकतो. मी लिंबाचा रस आधीच घातलेला आहे.
आपण शेवटीसुद्धा लिंबाचा रस घालू शकतो. आता गॅस एकदम बारीक करून ठेवायचं आहे आणि झाकण लावायचं आहे. 2 मिनटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे. आता आपण झाकण काढून चेक करूया. 2 मिनटानंतर हा शिरा चांगला फुलला गेलेला आहे. मस्त असा शिजलेला आहे तो. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, म्हणजे शिरा कढईला लागणार नाही. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आवडीनुसार साखर, किसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान शिरा ढवळून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालूया. 2-3 मिनटासाठी परत हे मिश्रण व्यवस्थित ढवळायचे, झाकण लावायचे आणि गॅस बंद करायचे. 5 मिनटासाठी ही वाफ छान अशी मुरू द्यायची शिऱ्यामध्ये, म्हणजे परफेक्ट असा मऊ लुसलुशीत छान असा शिरा स्वादिष्ट चविष्ट असा बनेल. मस्त असा खमंग स्वाद येतोय. 5 मिनटानंतर शिऱ्यावरचं झाकण काढून शिरा सर्व करायचे. कोणताही पदार्थ करायचं म्हटलं तर त्याला परफेक्ट असं मोजमाप असेल तर तो पदार्थ खूप चांगला होतो. एक टीप द्यायची ती म्हणजे रवा भाजताना एकदम खमंग असा भाजायचा आहे. सगळीकडून व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, कच्चा ठेवायचा नाही आहे. हा शिरा बनवायला मला 2.5 वाटी पाणी लागलं, कारण हा रवा होता तो मीडियम होता. जर तुम्ही जाड रवा घेत असाल तर पाण्याचा अंदाज घेऊन मग पाणी घाला आणि उकळलेलंच पाणी घालायचं. या शिऱ्यावर तुम्ही बारीक एकदम 0 नंबरची शेव असते ती सुद्धा घालू शकता. या शिऱ्यावर आता आपण मस्तपैकी बारीक किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची. चवीला पण छान लागतं आणि दिसायला पण छान दिसतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच.